राजेशजी दुबे साहेब, श्री मनोजजी रानडे सरांचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यांचं स्वागत करतील डॉक्टर प्रकाश हसनाळकर सर. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री राजेशजी दुबे सर यांचा सन्मान करीत आहे, स्वागत करीत आहेत. अच्छा, त्यांचं जिल्हाधिकारी मॅडमच्या हस्ते स्वागत मगाशीच करण्यात आलेलं होतं. यानंतर आपण स्वागताच्या कार्यक्रमानंतर पुढे जाणार आहोत ते म्हणजे साहित्य वितरण. तर सर्वप्रथम आपले मनोगत व्यक्त करतील श्री राजेशजी दुबे सर. का वंदन करता हूँ और मनोज रानडे जी, हसनाळकर जी और जो मंच पर उपस्थित है सभी का मैं शिव शक्ति सेवा फाउंडेशन की तरफ से आपका हार्दिक स्वागत करता हूं। और यहाँ पे जितने भी हमारे भाई बहन बैठे हैं उनका सबका हाथ जोड़कर मैं अभिनंदन करता हूं। हम लोग यहाँ पे एक प्रोग्राम इसलिए करने के चक्कर में थे कि चलो इसी बहाने हम अपने परिवार से मिलेंगे, क्योंकि जिले में जितने लोग हैं वो सब हमारे परिवार हैं, ऐसा मैडम हमको बोलती है। क्योंकि कोई भी जिला अधिकारी जो रहता है उसको जिले को परिवार के रूप में अधिकारी लोग देखते हैं। मेरे को तो इतना अच्छा लगा कि यहाँ के जितने भी जिले के अधिकारी हैं, चाहे मनोज जी हैं, हसनाळकर जी ने 4-5 दिन में इतना अच्छा कोऑपरेट किया, इतना अच्छा काम करके दिखाया, इतनी जल्दी जल्दी सारी चीजें हम लोगों ने की। और आप लोगों का भी अभिनंदन करता हूँ जो आप लोगों ने इतना कोऑपरेट किया, हसनाळकर जी। और जो हम लोग ये दिव्यांग का प्रोग्राम कर रहे हैं, इसमें सबसे पहला मैं बोलूंगा कि जो सबसे पहला शब्द है वो दिव्यांग, यानी दिव्य अंग, जिसको भगवान खुद तरह देते हैं। हमारे जितने देवी देवता हैं उनको कहीं ना कहीं सब, किसी के 4 हाथ हैं, किसी के 4 सर भी है, ब्रह्मा के 3 सर हैं, तो वो भी पूरे पूर्ण रूप से नहीं है। तो जो दिव्यांग है उसको मैं देवता रूपी समझता हूँ। और मैं आप सभी लोगों का अभिनंदन करता हूँ। और आप ऐसा सोचिए कि मैं आपका भाई हूँ, किसी को भी कभी भी किसी तरह की जरूरत है, शिव शक्ति सेवा फाउंडेशन आपके साथ रहेगा हर तरह से, हर वक्त। जब भी कुछ लगे आप हमारे अधिकारी जी को बताएंगे, मैं आप लोगों के साथ खड़ा हूँ। इससे ज्यादा कुछ नहीं बोलूंगा। ये समझो मैं आपका एक छोटा भाई हूँ, आपके बीच में आपको जब भी जरूरत होगी मैं आपके काम आऊंगा। और आज हमारे चीफ उनके उपलक्ष्य में मैंने प्रोग्राम किया है। और आप लोग इतना आगे कि भगवान उनको भी दिन रात चौगुनी तरक्की दे और वो महाराज की सेवा करते रहे। ऐसा मुख्यमंत्री भी हमने पहली बार देखा है जो सर्व समाज को लेकर साथ में चलते हैं। और उसके लिए एक दुख भी है कि हमारे अजीत दादा हमारे बीच में नहीं है। मैं उनको सबसे ज्यादा मानता हूँ, उनके जैसा अभ्यास, उनके जैसा व्यक्ति जो महाराज ने खो दिया, वो भी हमें दुख है उसका। भगवान की आत्मा को शांति रहे। आप लोग दुआ करना। धन्यवाद। ये कितनी मन की उदारता और सच्ची विचारधारा है। छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानांतर्गत एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आज ज्यांच्यामुळं होत आहे असं आमचे शिवशक्ती सेवा फाउंडेशनचे श्री राजेशजी दुबे साहेब, प्रकाश हसनाळकर जी, इजाज अहमद आणि आमचे गुंडेकर साहेब, तसेच इथे जमलेले माझे सर्व दिव्यांग बांधव, दिव्यांग शाळेतल्या शिक्षिका, अजितदादांचा जन्मदिवस सुद्धा आजच आहे आणि आज ते आपल्यात नाहीयेत, पण ती जयंती आपण आज साजरी करतो। या निमित्तानं शासनाने ठरवलं होतं की महाराजोत्सव अभियान हे पुढचे 10 दिवस साजरे करावं आणि त्यामध्ये लोकांचे जे जे अडलेली कामं असतील, दाखले असतील, वेगवेगळे प्रमाणपत्र असतील, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आयुष्यमान कार्ड सारखं असेल किंवा आधार कार्डचं तयार करायचं असेल, दिव्यांगांना काही मदत द्यायची असेल, हे सगळे कार्यक्रम आपण या 10-15 दिवसात करूया। आणि त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे। पालघरचा कार्यक्रम 29 तारखेला होणार आहे, पालघर तालुक्याचा या मतदारसंघातला। 100-140 ची तयारी पण केली की ह्या मात्र त्या मोठ्या कार्यक्रमात ठेवलं तर आबाळ होईल सगळ्यांची, म्हणजे तो बाहेर मंडप असेल, कुठेतरी स्टॉल लावलेले असतील, मग दिव्यांग बांधव येतील आणि त्या गर्दीत त्यांना म्हणजे आजही सांगून ठेवतो की दुबेजींची गंमत म्हणजे त्याला मी 2 घास खायला घालूनच घरी पाठवेन।
हे साहित्य सगळीकडे वाटलं जातं, पण असा विचार करून हे देणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी राजेशजींचे खूप खूप आभार. आज आपल्या शासनामार्फत वेगवेगळ्या योजनातून आपण दिव्यांगांसाठीच्या खूप योजना, विशेष शाळा पण आहेत. बाहेर जर कुणी साधा म्हणजे जो साध्या शाळेत शिकू शकत असेल त्यालाही सगळ्या सोयी आहेत. त्याला स्कॉलरशिप आहे. त्यानंतर त्याच्या जो अति दिव्यांग आहे त्याच्या पालकांना सुद्धा आपण आर्थिक मदतीच्या योजना आहेत. ह्या शासनाच्या योजना आहेत, शिवाय आमच्या जिल्हा परिषदेच्या सेस मधून आमच्या फंडातून काही वेगळ्या योजना आहेत. तर त्याची माहिती वेगवेगळ्या संघटनामार्फत आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल, वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जाईल. आजही आपण ज्या सगळ्या हे करतोय म्हणजे साहित्य वाटप, जसं जे दिव्यांगत्व आहे आपलं, कर्णबधीर असेल तर त्याला मशीनचं देणं असेल, पुन्हा अंधांसाठीचं वेगळं हे असेल, कॅलिपर्स असतील, वॉकर असेल, चेअर असेल, व्हीलचेअर, हे सगळ्याचं वाटप आताही झालं. किंवा प्रोस्थेटिक लिंब द्यायचे, ते आता मोजमाप खाली घेतलेली आहे. अजूनही कोणी तुमच्याकडे असेल तर ते पाठवा, आपण त्याची मोजमाप घेऊन हे तयारी करून त्यांना हे वाटप केलं जाईल. राजेशजींनी यात स्वतः आश्वासन मगाशी तुम्हाला सांगितलेलं की मी तुमच्या पाठीशी आहे, बरोबर आहे. जर अजूनही कोणाला गरज असेल तर ते पाठवा, आपण त्याची नोंद करून घेऊ, मोजमाप घेऊ आणि त्याला ती मदत पोहोचवली जाईल. आणि आज जे आले नाहीत, काही रजिस्टर केले पण पोहोचले नाहीत, पाऊस खूप झाला, डहाणू भागात खास करून खूप पाऊस झाला, विक्रमगडच्या भागात वगैरे काही आपले बांधव अडकले तिथं. पण समजा जर उशीर आले तरी सुद्धा आपण ती सोय ठेवूया आणि त्यांचं साहित्य त्यांना दिलं जाईल, त्याची काळजी नको. तसं त्यांना निरोप देऊन ठेवा, चुकून उशीर आला तरी काळजी करू नका, तुमचं तुम्हाला साहित्य दिलं जाईल. नाही बघू ना काय करणार परंपरा आहे एकदम छोटा असल्यामुळे फार सहकार्य आहे. तुमचे नाव घ्या सर. कार्तिक आरी, श्रवण यंत्र, मॅडम तुम्ही सांगा. रत्ना हेमंत राऊत, रत्ना हेमंत राऊत, त्यांना घेऊन या ते. शिक्षकांना सूचना मुलांना तयार ठेवायचं आहे. कार्तिक, सगळ्यांना एकदा रत्न, अमृता खडके, दोघी या. उज्ज्वला, रेहान, यशराज, मयंक, यश, अंकिता, ओके, इथे बघा. तुमचा ग्रुपच घ्या. काय मशीन आहे, ही मशीनच आहे. इथे बघा. ओके.
अर्चना शेवाळे, सुरेश सूर्यवंशी, याचं नाव किती राहिले का? एक मिनिट खंदारे, भालचंद्र गायकवाड, विद्यार्थी आहेत जरा तीन लोकांना राहिले का नाव दिले पण त्याचं नाव पुकारलं नाही असं नाव मला घरी विकास मेहर, पत्ता देऊ